लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। सांगली शहरातील जामवाडी परिसरातील मरगुबाई मंदिरासमोर 5 हल्लेखोरांनी धारधार कोयत्याने सपासप वार करत तरुणाचा निर्घृण खून केलाय। भरवस्तीत दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे। अनिकेत तुकाराम हिप्परकर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। पोलिसांनी 5ही संशयितांना ताब्यात घेतले। काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून खून करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। मृत अनिकेत हिप्परकर हा जामवाडीत आजी, आत्या आणि भावासोबत राहतो। त्याच्या वडिलांचं निधन झाले। तो महाविद्यालयात शिकत होता। अनिकेत कबड्डीपटू असून यापूर्वी जिल्हा संघातून कबड्डी खेळला होता। काही दिवसांपूर्वी त्याचा कबड्डी खेळणाऱ्या मित्रांसोबत वाद झाला होता। या वादातून संशयित आणि अनिकेतमध्ये वारंवार खटके उडत होते। मंगळवारी सायंकाळी 5च्या सुमारास अनिकेत हा जिमला जाण्यासाठी घराबाहेर पडला। घरापासून काही अंतरावर चालत मरगुबाई मंदिराजवळ येताच दबा धरून बसलेल्या संशयितांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढवला। हल्लेखोरांकडे 2 धारधार कोयते होते। त्याला प्रतिकार करण्याची संधी मिळाली नाही। हल्लेखोरांनी कोयत्याने त्याच्यावर सपासप वार केले। त्याच्या डोक्यात 5 तर पाठीवर 6 वार करण्यात आले। डोक्यात आणि मानेत खोलवर वार गेल्याने दोन्ही कोयते अडकून पडले। तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच हल्लेखोरांनी पलायन केलं। भरवस्तीत खून झाल्याने घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली। कोयना चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच राहिलाय। जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरू होता। चांदोली धरणातून विसर्ग वाढवण्यात आला असून 3865 विसर्ग सुरू आहे। कोयना धरणातून सायंकाळी 12455 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय। वारणा, कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे दोन्ही नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आलाय। जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय। शिराळा आणि वाळवा तालुक्यात दमदार पाऊस होतोय। मिरज, पलूस, तासगाव, कवडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात संततधार पाऊस होतोय। वारणा नदी पात्रातील अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत। जोरदार पावसाने शेतातील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याने भुईमूग, सोयाबीन तसेच इतर अनेक पिकांचं नुकसान झालंय। जिल्ह्याच्या विविध भागात जोराच्या पावसामुळे ओढे नाले भरून वाहत आहेत। वारणा धरणाची क्षमता 34.40 टीएमसीची असून सध्या 33.47 टीएमसी पाणीसाठा झालाय। धरण 97% भरलंय। वारणा धरणातून सोमवारी 2435 क्युसेक विसर्ग सुरू होता। पावसाचा जोर वाढल्यामुळे त्यामध्ये वाढ करून वक्रद्वारातून 2430 क्युसेक आणि विद्युत जनित्रमधून 1435 क्युसेक असा एकूण 3865 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलाय। कोयना धरणाची 105.25 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असून सध्या 100.38 टीएमसी पाणीसाठा झालाय। धरण 95% भरले। पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे। धरणातील सांगलीतील आयर्विन पुलाची पाणी पातळी 23.7 फुटांवर पोहोचली। कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। या घटनेबद्दल महाराष्ट्र सरकारचा आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने तोंडावर पट्टी बांधून भर पावसात मूक आंदोलन केलंय। मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन सरकार बरखास्त करावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। राज्य सरकार विरोधात मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिवसेनेने जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्या नेतृत्वाखाली तोंडावर पट्टी बांधून मूक आंदोलन केले। राज्यामध्ये माय, माऊली, बहिणी, लहान मुली सुरक्षित नाहीत, पोलीस सुरक्षित नाहीत, तरुणांना रोजगार नाही, प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे। प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचाराने बरबटलेलं हे सरकार किमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये तरी भ्रष्टाचार करणार नाही असं वाटलं होतं, परंतु असंवेदनशीलतेचं उदाहरण म्हणजे भाजपा सरकार आहे। प्रभू श्रीराम यांना सुद्धा वाटत नाही। नरेंद्र मोदींनी राम मंदिराचं उद्घाटन केले, ते सुद्धा पहिल्या पावसामध्ये गळायला लागले। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये देखील भ्रष्टाचार झालाय। हा गुन्हा ठेकेदार, बांधकाम विभाग, नौदल यांच्यावर दाखल करण्यापेक्षा देशद्रोहाचा गुन्हा या राज्य सरकारवर दाखल केला पाहिजे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलाय। त्यांच्यावर खऱ्या अर्थाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी केली आहे। या आंदोलनाला जिल्हा संघटक दिगंबर जाधव, युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषिकेश पाटील, सिद्धार्थ
जाधव, शंभूराज काटकर, मयूर घोडके यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण मासानिमित्त सांगली हरिपूर कावड यात्रा काढण्यात आली. या निमित्त शिवतीर्थ मारुती चौक या ठिकाणी उज्जैन श्री महाकाल प्रतिकृती उभारण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे भगवान शिवशंकराची भव्य अशी प्रतिमा उभा करण्यात आली होती. गंगा, यमुनोत्री, ब्रह्मपुत्रा, कावेरी, नर्मदा सहित 21 नद्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या 21 गडकोटांचे जल सांगलीमध्ये आणण्यात आले. सांगलीचे संस्थानिक युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. यावेळी उज्जैन येथून आलेल्या डमरू पथकाने हजारो शिवभाविकांचं मन जिंकून घेतले. कावड यात्रेची सुरुवात मारुती चौकापासून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. कावड यात्रा दांडेकर बाजार, शास्त्री चौक, प्रशिक चौक या मार्गाने हरिपूर संगमेश्वर येथे पोहोचली. ठिकठिकाणी अनेक भाविक भक्तांनी औक्षण करून कावड यात्रेचं उत्साहात स्वागत केले. कावड यात्रेमध्ये भगवा ध्वज, मुलींचे शस्त्रपथक, शेकडो भाविक बंधू भगिनींच्या खांद्यावरील कावड, उज्जैनचे डमरू पथक आणि हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जय महाकालच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष रणजित चव्हाण, कार्यवाहक दिगंबर साळुंखे, सेनापती आनंदराव चव्हाण तात्या, प्रशांत गायकवाड, पैलवान मोहन शिंदे, कौशिक बेलवलकर, धवल राजपुरोहित, संदीप जाधव, संतोष गुजर, जयदीप सदामते, नितीन सोनंदकर, संदीप माळी, सचिन मोहिते, हितेश राक्षे, सूरज पाटील, भारत गोसावी, राजा गोसावी, विनायक आवटी, विनायक खैडेकर, माणिक घस्ते आणि सर्व युवा सहकारी उपस्थित होते. गतवर्षी दुष्काळ तर यंदा अतिपाऊस पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले. अशा दुहेरी अडचणीच्या परिस्थितीत जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ओटीसह विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामध्ये आणखी भर म्हणून बँकेने विकास सोसायटीतील कर्जदार सभासदांच्या मुलींच्या लग्नासाठी विना परतावा 10,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलाय. अशी घोषणा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण वार्षिक सभेत केली आहे. धनंजय गार्डनमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 97वी वार्षिक सर्वसाधारण सभा मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. यावेळी अध्यक्ष नाईक म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेते, शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबियांना उभा करण्यासाठी सातत्याने काम करत आहे. जिल्हा बँकेकडून कर्जदार शेतकऱ्यांची संख्या 2,90,000 इतकी आहे. या सर्व शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेकडून अपघाती विमा उतरवला आहे. यापूर्वी मुलींच्या लग्नासाठी 50,000 रुपयांचं कर्ज जाहीर केले. आता बँकेने त्या पुढे जाऊन विकास सोसायटीतील कर्जदार सभासदांच्या मुलींच्या लग्नासाठी 10,000 रुपये विना परतावा मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी बँकेने 10 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बँकेला मिळालेल्या नफ्यावर आयकर भरावा लागतो. आयकर भरण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी दिलं तर त्यांना आधार मिळेल, हे लक्षात घेऊन बँकेच्या संचालक मंडळाने मदतीचा निर्णय घेतलाय. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल समोर सिव्हिल हॉस्पिटलच्या भोंगळ कारभारामुळे सातत्याने रस्त्यावर पाणी साचून राहतं. यामुळे वाहनधारक आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास होतोय. सिव्हिल प्रशासनाकडून पाणी निचरा करण्याची कसलीही सोय नसल्याने पावसाचं पाणी निचरा न होता रस्त्यावर साचून राहतंय. याच्या निषेधार्थ आज दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी साचलेल्या पाण्यात आंघोळ करत आंदोलन केलंय. यावेळी आंदोलकांनी साचलेल्या पाण्यातच आंदोलन करत शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधून घेतले. सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासमोरील रस्त्यांवर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत राहून रस्त्याला तळ्याचं स्वरूप आल्याचं चित्र आहे. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागते. याबाबत दलित महासंघाने वारंवार निवेदन देऊन देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज पदाधिकाऱ्यांनी चक्क रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात आंघोळ करून प्रशासनाचा निषेध केलाय. या अनोख्या आंदोलनामुळे आता तरी प्रशासन जागं होतं का हे आता पाहावं लागेल. महिला मुलींच्यावर अत्याचार होत असताना महायुती सरकार गप्प आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणमध्ये पुतळा पडला, यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय. महायुतीच्या या भ्रष्ट कारभार आणि काळ्या कारनाम्यांविरोधात काळे फुगे आणि प्रतिकात्मक दहीहंडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने फोडत महायुती सरकारचा अनोखा निषेध व्यक्त केलाय. यावेळी महायुती सरकारच्या धिक्काराच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली येथील सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजपा पक्षाने महायुतीचं सरकार स्थापन केलं
महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि सामाजिक क्षेत्रातील संयमी मर्यादांना तिलांजली दिली आहे। महायुतीचे हे घटनाबाह्य सरकार स्वार्थी आणि लाचार मानसिकतेतून महाराष्ट्राच्या जनतेवर लादलेलं आहे। राज्यात अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागणं आवश्यक असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आमदार हे लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा, विधान परिषदेमध्ये जीवाचं रान करून प्रश्न मांडतायत, तरी देखील महायुती सरकारला याचं गांभीर्य नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। या विरोधात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले। कार्यकर्त्यांनी हातात काळे फुगे घेऊन निषेध केलाय, तर काळ्या कारनाम्यांची दहीहंडी फोडत जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी फोडली आहे। महापालिका क्षेत्रातील 2 कोटींच्या सुमारे 43 कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या होत्या। या अंतिम निविदामधील ठेकेदाराशी आयुक्त शुभम गुप्ता यांनी वाटाघाटी करून महापालिकेचे 20,67,000 रुपयांच्या रकमेची बचत केली आहे। आयुक्त शुभम गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेकडे विविध कामाच्या निविदा प्रक्रियेसाठी निविदा समितीची नियुक्ती केली। प्रत्येक निविदामध्ये प्राप्त होणारे दर महापालिकेच्या हिताच्या दृष्टीने ठेकेदार, मक्तेदार यांच्याशी समक्ष वाटाघाटी करून निविदा प्रक्रिया पार पाडण्यात येत आहेत। महापालिकेच्या 2,04,51,538 रुपयांच्या 43 कामांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या। यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 23, ड्रेनेजकडील 5, पाणीपुरवठा विभागाकडील 5, प्रभाग समिती 3 कडील 6, 2 कडील 1 तर कार्यशाळेकडील 3 कामे होती। आयुक्तांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांनी समक्ष ठेकेदार आणि मक्तेदार यांच्याशी निविदा दराबाबत वाटाघाटी करून 20,67,313 रुपये महापालिकेच्या रकमेची बचत केली आहे। यापुढे देखील महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत रकमेची बचत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले। सांगलीतील 100 फुटी रस्त्यावरील त्रिमूर्ती चौक परिसरातील एका दुकानात जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। त्यातील एक जण पोलिसांच्या सराईत्यांच्या यादीतील गुन्हेगार आहे। त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले। पोलिसांनी सागर सुरेश चौगुले, सुखदेव संगप्पा कांबळे या दोघांना अटक केली आहे। 25 ऑगस्ट रोजी 100 फुटी रस्ता परिसरातील त्रिमूर्ती चौक येथील सुरेश चव्हाण यांच्या दुकानात जबरी चोरी करण्यात आली होती। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांचे एक पथक विशेष तयार करण्यात आलं होतं। पथक चोरट्यांचा शोध घेत होते। त्यातील संशयित रामकृष्ण मंदिर परिसरात फिरत असल्याची माहिती यावेळी पथकाला मिळाली। पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली आहे। यातील सुखदेव कांबळे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल आहे। दोघांनाही अटक करून विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे, अनिल ऐनापुरे, अमोल ऐदाळे, इम्रान मुल्ला, सोमनाथ गुडे, अजय बेंदे, रुपेश होळकर, संकेत कांदळे, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केली आहे।